नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील. तर मागच्या वेळेला तुम्ही खूपच चांगला रिस्पॉन्स दिला, ज्याच्यावरती मी सांगितलं होतं की माझं चॅनल मॉनिटाईज वगैरे झालं. तर त्याला जवळपास 1200-1300 व्ह्यूज गेले आणि ते माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि खूप चांगल्या लोकांनी चांगले कमेंट वगैरे केले आणि चांगले ॲप्रिशिएट केलं त्याबद्दल. तर माझं एक हे व्हिडिओ काढण्याचा हा जो व्हिडिओ शूट करण्याचा एक उद्देश आहे की भरपूर लोकांना एक प्रॉब्लेम असते सुरुवातीचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायला. कसे करायचे ते कळत नाही किंवा कोणतं कंटेंट टाकायचं ते कळत नाही. तर सपोज आता तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ वगैरे टाकत आहे. तर आता इन शॉर्टमध्ये बोलायचं झालं तर सुरुवातीला तुम्ही काय करा, शॉर्ट अपलोड करा. जेवढे पण शॉर्ट होईल तुमच्याच्यानी अपलोड करण्याचा प्रयत्न करा. शॉर्टनं काय होतं की मॉनिटायझेशनसाठी फक्त सबस्क्रायबर काउंट वाढतो. आपल्याला तेच पाहिजे, सबस्क्रायबर सुरुवातीचे 1000. तुमचं जर ऑलरेडी चॅनल असेल किंवा तुम्ही लॉंग फॉर्मचे कॉन्टेंट वगैरे टाकत असाल तर त्याचे असे तुकडे करा. तुकडे म्हणजे त्याला ट्रिम करा आणि शॉर्टमध्ये कन्वर्ट करा. 30 सेकंदपर्यंत शॉर्ट टाका. त्याच्यावरून तुम्हाला आणि शॉर्ट खूप लवकर व्हायरल होते ॲज कम्पेअर्ड टू लाँग व्हिडिओ. जेवढे शॉर्ट तुम्ही अपलोड करसाल तेवढे तुम्हाला सबस्क्रायबर काउंट वाढेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर आता सुरुवात करण्याचा प्रयत्न करत असाल की आता तुम्हाला नवीन चॅनल ओपन करायचं आणि त्याला ग्रो करायचं आणि पहिले सबस्क्रायबर लाँग व्हिडिओला वाढत नाही, कोणी बघत देखील नाही. आणि माझं एक ओपिनियन राहील की तुम्ही सुरुवातीला तुमचे व्हिडिओ वगैरे शेअर करू नका. तर सुरुवातीला तुम्ही तुमचे व्हिडिओ कुठे शेअर वगैरे करू नका. तर जेव्हा तुम्ही शेअर करता सुरुवातीला सपोज शेअर केलं एखाद्या ग्रुपवरती, आपण ग्रुपवरती जनरली शेअर करतो किंवा पर्सनली एखाद्याला DM करतो. तर शेअर केलं ग्रुपवरती, 200-300 लोक असते ग्रुपमध्ये आणि तुम्ही शेअर करता ते तर तेव्हा इम्प्रेशन पडतं त्या लोकांसमोर, एक इम्प्रेशन काउंट होतं आणि ते लोक बघत नाही, फक्त सीन देते आणि सोडून देते. तर इम्प्रेशन डाऊन होतं त्या व्हिडिओचं आणि इम्प्रेशन डाऊन झालं तर ते जास्त लोकांपर्यंत जात नाही. काय होतं की यूट्यूबला असं कळतं की व्हिडिओ जाते लोकांपर्यंत पण लोक बघत नाही, मग त्याची इम्प्रेशन खराब होतं. त्या पद्धतीने तुम्ही कोणाला शेअर करू नका. असं पण लोकांना शेअर केलं, त्यांनी ओपन केलं, 30 सेकंडच्या वर तुमचे व्हिडिओ कोणी बघत नाही तुमच्या ओळखीचे. म्हणजे कडू आहे पण सत्य आहे. आपले जवळचे लोक सपोर्ट करत नाही, बघत नाही यूट्यूब व्हिडिओ. आता पण मी जर एखाद्याचा जवळच्याचा मोबाईल ओपन केला आणि यूट्यूब असो किंवा आपलं इंस्टाग्रामचं पेज असं माझं आणि त्याच्यावरती रील्स वगैरे ओपन केल्या तर त्याच्यावरती लाईव्ह वगैरे कोणी दिसत नाही, लाईक दिसत नाही मला. तर मग जवळचे सपोर्ट करत नाही, ती गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुम्ही आशा असेल तुम्हाला म्हणजे की आपले जवळचे सपोर्ट करते, तुम्ही जर नवीन यूट्यूब चॅनल ओपन करण्याचा विचार करत असाल आता आणि तुम्हाला असं वाटत असं की सुरुवातीचे 1000 सबस्क्रायबर तेव्हाच होईल किंवा वॉच टाईम कंप्लीट होईल, कारण आपले जवळचे ओळखीचे असते 200-300 लोक तर प्रत्येकाच्या ओळखीचे असते आणि तुम्हाला असं वाटत असेल की ते आपल्याला सपोर्ट करतील, तर असं काही होत नाही. कोणी सपोर्ट वगैरे करत नाही. सबस्क्राईब करतील ते पण सपोर्ट करत नाही. तर सांगायचा उद्देश असा आहे की सुरुवातीला तुम्ही शेअर वगैरे करू नका. तुम्ही रेडी म्हणजे तुमचा व्हिडिओ करा आणि पोस्ट करा. तुमचं तेच काम आहे की व्हिडिओ करायचं, पोस्ट करायचं, बाकी सपोर्ट कोणाला मागू नका. मी पर्सनल ओपिनियन देईल. मी यूट्यूब चॅनल हे जे बघत आहे तुम्ही यूट्यूब ज्याच्यावरती, हे चॅनल मी कोणालाच सांगितलं नव्हतं अगोदर. 700-800 सबस्क्रायबर झाले आणि कोणाला माहिती नव्हतं. नंतर मग इंस्टाग्रामवरती व्हायरल झालं तर मग थोडंफार लोकांना माहिती झालं. तरी पण माझे 1000 सबस्क्रायबर नव्हते झाले. माझ्या स्टोरीला व्ह्यूज जात होते जवळपास 800-900, जास्त जात होते स्टार्टिंगला. तर लोक बघत होते पण कोणी सबस्क्राईब करत नव्हतं. त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्ही शेअर वगैरे करू नका. राहिला आता दुसरा टॉपिक म्हणजे की दुसरा पॉईंट म्हणजे की 1000 सबस्क्रायबर कसे करायचे. त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं मी की तुमचं कॉन्टेंट जे पण असेल त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करा आणि त्याच्या शॉर्ट बनवून तुम्ही फक्त अपलोड करा. मला लागले 7-8 नाही 1.5 वर्ष झाले. मी फक्त 400-500 सबस्क्रायबरमध्ये खेळत होतो. तर मग एक असा व्हिडिओ व्हायरल झाला माझा, एक बुलेटचा व्हिडिओ केला होता, तो पण 17-18 सेकंदचा होता. मला त्याच्यातून सबस्क्रायबर मिळाले होते 6,000 नाही सॉरी 4,500 सबस्क्रायबर मिळाले होते. तर असा कोणता व्हिडिओ तुम्हाला कुठे घेऊन जाईल काही सांगता येत नाही आणि त्याच्यावरच माझं चॅनल देखील मॉनिटाईज झालं होतं. तर तुम्ही शॉर्टवरती फोकस करा. जास्त तुम्हाला असं वाटत असेल की शॉर्टवरून पैसा वगैरे भेटत नाही, पण तसं. आणि हां, परत एक पॉईंट लक्षात आला मला की खूप सारे लोक असे म्हणतात की आपण सपोज शॉर्ट टाकले आणि लाँग व्हिडिओला व्ह्यूज येत नाही. तर शॉर्टची ऑडियन्स वेगळे आणि लाँगची ऑडियन्स वेगळे. लाँग फॉर्ममध्ये पण तुम्ही चांगलं कॉन्टेंट दिलं तरी पण तुमचे व्हिडिओ वगैरे चालू शकतात आणि शॉर्टमधून पण चालतात. तुम्ही आणि सुरुवातीला जर तुम्ही आत्ता नवीन स्टार्ट करताय यूट्यूब चॅनल, तर मी असं सजेस्ट करेल की तुम्ही कॉमेडी व्हिडिओ आणि फॅमिली एंगेज म्हणजे त्याच्यामध्ये फॅमिली इन्क्लूड करा व्हिडिओमध्ये आणि तुम्ही व्हिडिओ वगैरे काढा कॉमेडीचे, खूप चालतात. आणि व्लॉग वगैरे करू शकता. अजून तुमची काही क्वेरीज असेल किंवा सबस्क्रायबरचं सांगितलं मी कसं करायचं, शॉर्ट टाका. जेवढे जास्त शॉर्ट होईल तुमचे तेवढे सबस्क्रायबर काउंट वाढेल. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता शॉर्ट बस झाले 1000 सबस्क्रायबर झाल्यावर, नंतर तुम्ही लाँग फॉर्मवरती फोकस करा आणि लाँग फॉर्म पण चालूच ठेवा.
आणि जेवढं तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवसाल तुमच्या व्हिडिओमध्ये तेवढं तुमचे कॉन्टेंट व्हायरल होईल आणि लोकांना आवडेल. तर अजून तुमच्या काही क्वेरीज असेल कशा पण रिलेटेड तुम्ही मला लगेच तुम्ही कमेंट करा, मी त्याच्यावरती व्हिडिओ करेल. मी पण एवढं काही प्रोफेशनल नाही आणि अनुभव आहे मला, आणि ते पण अनुभव तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तुम्ही खूप प्रेम द्याल त्याच्याबद्दल तुमचा आभारी आहे. आणि मला पण असं जास्त प्रोफेशनल नाही, जास्त मी त्याच्याविषयी असं समजून सांगू शकत नाही, पण जेवढं मला माहिती आहे एक गावरान भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजेल. कारण तुम्ही आतापर्यंत खूप प्रोफेशनल लोक बघितले असेल की जे यूट्यूबबद्दल खूप सारं ज्ञान देते, पण आपल्याला सगळं डोक्याच्या वरून जातं. आतापर्यंत मी 7 ते 8 वर्ष झाले मला, मी तेच यूट्यूबवरती बघत आहे की कसं ग्रो करायचं. मला 1% पण हेल्प झाली नाही. तर तुम्हाला कोणतीही क्वेरीज असेल तुम्ही खाली कमेंट करा, आणि लाईक केल्यानंतर हाईपचं बटन येईल, हाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.